कर्मणः फलम् भवत्यविनां प्रयत्य न तु सन्न्यासिनां क्वचित् अनिष्टम् इष्टं मिश्रञ्च त्रिविधं कर्मणः फलम् भवति अत्यविनां प्रयत्य न तु सन्न्यासिनां क्वचित्। श्रीमद्भगवद गीता तथा ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक 18 मोक्ष संन्यास योग श्लोक क्रमांक 12। कर्माचे त्रिविध प्रकारचे फल जीवाला कर्म करताना कर्तृत्वाचा मद आणि कर्मफलाचा आस्वाद सोडून कर्म न केल्यामुळे त्रिविध प्रकारच्या कर्माच्या परिणामांना जीवाला सामोरं जावं। परंतु कर्तृत्व मद आणि कर्मफलाचा आस्वाद टाकून कर्म केले की तो संन्याशी आहे, त्यांना कर्माचं फल नाही। अशा प्रकारे कोणत्या जीवाला कोणतं कर्म कसं प्राप्त होतं हा सगळा भाग देव मनुष्य स्थावर या सगळ्यांचा विचार सांगितला आणि कर्मफलाचा त्याग न करणाऱ्याला कर्माचं फल कसं बंधनकारकरित्या भोगण्याकरता कारणीभूत ठरतं आणि कर्म हे अव्याहतपणे चक्राच्या रूपानं कसं त्या जीवाच्या पाठीमागे लागतं ही विविध दृष्टांताच्या रूपानं ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं। जसं समर्थ आणि सावकार दिलेल्या मुदतीला पैसे न आल्यामुळे जसा आल्यानंतर पैसे घेतल्याशिवाय जात नाही, तसं फलइच्छा न सोडता केलेलं कर्म त्या जीवाला फलभोग दिल्याशिवाय परत जात नाही। कणसातून एक कण जमिनीमध्ये पडावा, त्याचा पुन्हा कणीस व्हावं असं भूमी पडल्यानंतर अव्याहतपणाचे चक्र चालू राहतं। किंवा नदीची नाव ह्या तीरावरून त्या तीराला गेली की पुन्हा ती ह्या तीराकडे येते, म्हणजे तिचं सारखं फिरणं चालू असतं। त्याप्रमाणे तैसे भोगी जे फळ होय ते फळांतरे वित जाय। जे जे कर्म आपण करतो ते कर्म पुन्हा नवीन कर्मांना जन्माला घालतं। हा सगळा प्रकार होत असताना परंतु ज्यांनी कर्तृत्व मद आणि कर्मफलाचा आस्वाद सोडून कर्म केले, ते कर्म करताना जरी दिसत असले तरी कर्माचा कोणताच परिणाम त्यांना लागू होत नाही। अशाप्रमाणे जाईचं फुल उमलताना दिसतं, पण त्याचं उमलणं हाच त्या बीजाचा नाश असतो। तसं जे त्यागी पुरुष आहे, कर्मफलाचा त्याग करणारे जे आहेत, ते कर्माच्या निमित्तानं जरी काही करताना दिसले पण त्यांनी त्या
जाईच्या फुलासारखं कोणतंच कर्म केलेलं नाही. एरवी जाईच्या फुला फाकणे, दयाचे नाम जैसे सुपणे, तैसे कर्म मिशे न करणे. कर्माच्या रूपानं त्यांनी काही जरी केलं असलं तरी खऱ्या अर्थानं ते कर्म त्यांना बंधनकारक नसल्यामुळे जणू काही त्यांनी काही केलंच नाही अशाप्रमाणे करतात. म्हणजेच कर्म पुढे हे नसाळ्या कर्मच कर्माला बंधनातून मुक्त कसं करतं याचा हा विचार चालला. शेवटचा दृष्टांत देऊन मग ज्ञानेश्वर महाराज एक नवीन विषयाला प्रारंभ करतात. शक्यतो ऐकत असताना श्रोत्यांनी आपला ऑडिओ व्हिडिओ बंद करून ठेवला तर आपल्या वक्तव्याचं प्रदर्शन होत नाही. असो, बीजाची वरुसे वेचे, ते फळ त्यागे कर्माचे सरले काम. मुख्य सिद्धांत असा आहे, कर्माचे फळ त्यागे, कर्म करत असताना त्या कर्माच्या फळाचा त्याग केला आणि कर्म करत असताना कर्तृत्वाच्या अहंकाराचा त्याग केला. अहंकार सोडून आणि फलापेक्षा सोडून केलेलं कर्म हे जरी कर्म दिसत असलं तरी ते कर्म त्या जीवाला बंधनातून मुक्त करणारं असल्यामुळे आता ते कर्म पुढे नवीन कर्मांना जन्माला घालत नसल्यामुळे आता फळत्यागी कर्माचे काम सरिले. त्या फलाच्या त्यागाने आता कर्माचा सगळा व्यवहारच पुढचा समाप्त झाला आहे. असा हा दृष्टांत पूर्वक सिद्धांत सांगतात ज्ञानेश्वर महाराज. शेतकऱ्याच्या जीवनातला दृष्टांत आहे. बीजची वरोसी वेची, येत वाढती कुळवाडी खाचे. शेतकरी जेव्हा आपला दैनंदिन व्यवहार करत असतो तेव्हा काही धान्य खाण्याकरता तो काढून ठेवतो, काही धान्य तो बीजासाठी पुढच्या वर्षी पेरण्यासाठी तो तसा सुरक्षित ठेवतो चांगलं धान्य. पण बीजाकरता ठेवलेलं सुरक्षित जे धान्य आहे तेच त्याने जर दैनंदिन जेवण खाण्यासाठी खर्च केले तर मग जेव्हा पावसाळा येऊन पेरण्याची वेळ येईल तेव्हा त्याच्यासाठी धान्य शिल्लक राहणार नाही. म्हणजेच त्याच्या पेरण्याचा व्यवहार हा जसा बंद पडतो, कारण त्याने पेरण्यासाठी ठेवलेलं धान्यच जर त्याने आता खाऊन संपून टाकलं तर आता पेरायला धान्य कुठे राहणार. तसं कर्माच्या फलाचा ज्याने त्याग केला आहे ते कर्माचे फल त्यागल्यामुळे काय आहे, कर्मापासून प्राप्त होणारे जन्मवृत्तीचे फळ त्याला प्राप्त होत नाही, ते त्याने संपवून टाकले. तैसे येण्याचे शरीरा येणे सरे, किंबहुना एर झारे चिरापडे. म्हणून जीवाला कर्मानेच कर्मापासून मुक्त केले. म्हणजे आता एक वाक्य आहे, कर्मच जीवाला कर्मामध्ये बांधून टाकतो
आणि कर्मच जीवाला कर्माच्या बंधनातूनही मुक्त. सो ऍक्शन इज द कॉज फॉर बॉन्डेज as well as liberation. Action makes you free from bondage, and action makes creates bondage. Okay, action creates the bondage and action make you free from the bondage. दोन्ही पासून आहे. आणि म्हणून बीजेची वरोशी वेची. बीज जर आपल्या दैनंदिन खाण्यासाठी खर्च केले, वेचे म्हणजे खर्च केले, तेथे वाढती कुळवाडी खाची पुढचा वाढणारा जो काही पेरणीचा जो काही प्रपंच आहे तो संपून जाईल. ही आधी वापरल्यामुळे तैसे फलत्यागे कर्माचे सरले काम. त्याप्रमाणे फलत्यागाने कर्माचे काम संपले. आता ज्याने कर्तृत्वमद आणि कर्मफलाचा आस्वाद हे दोन्ही टाकून दिले आणि त्याने मला अंतःकरण शुद्धी प्राप्त व्हावी, त्यांनी मला मोक्ष प्राप्त व्हावा, ते ते पण तो पाहत नाही. तो सरळ झालेलं कर्म ईश्वराला समर्पित करून तो सगळ्या अपेक्षांपासून तो वेगळा. काय कर्माचं फल प्राप्त होईल तो प्रसाद म्हणून स्वीकारण्यासाठी तो तयार राहतो. आणि म्हणून बीजाची वरोसी वेचे. शेतकरी जेव्हा धान्य काढतो तेव्हा काही धान्य पुढच्या वर्षीच्या पेरण्यासाठी तो सुरक्षित ठेवतो, तो कणगीत ठेवतो असं म्हणतात. परंतु वेळेवरती पाऊस पडला नाही, अन्नधान्य संपलं, मग तो काय करतो? शेतकरी ते पेरण्यासाठी ठेवलेलं बीजच काय करतो? कणगीमध्ये खाण्यासाठी वापरायला काढतो. त्याला म्हणतात वरोसी वेचे, खर्च करतो. आणि मग काय होतं? तेथे वाढती कुळवाडी खाची. मग पुढे असलेल्या शेतीच्या विस्ताराचा जो भाग होतो व्यवहाराचा पावसाळ्यात पेरणीचा, तो काय होतो? कुळवाडी खाची. त्याचा दैनंदिन व्यवहार हा बंद पडतो. हा जसा आहे तसं म्हटले. आता कर्माचं फल त्याचा जर आपण त्याग केला नाही तर ते कर्माचं फल त्या जीवाला पुन्हा भविष्यामध्ये कोणत्या ना कोणत्या कर्मामध्ये अडकवून ठेवण्यासाठी ते प्रवृत्त होत असते. पण आता कर्माच्या फलाचा त्याग केल्यामुळे ते कर्मफल आता नवीन कर्मांना जन्माला घालत नाही. ते कर्म अंतःकरण शुद्धीद्वारा मोक्षाला कारणीभूत ठरल्यामुळे आता ते कर्म पुढचं सगळं जन्मवृत्तीची परंपरेचं काम संपवतं. फलत्यागे कर्माचे काम सरिले. मग तिथून पुढे कर्माचं काम संपवलं, त्याने अपेक्षा केली नाही, कर्म प्रामाणिकपणाने केलं, ईश्वराला समर्पितही केलं. मग त्या कर्माचं फल काय भेटणार? तर ज्ञानेश्वर मला सांगतात ते फल त्याग केलेलं कर्म, कर्तृत्व अहंकार सोडून केलेलं कर्म, ते काय होतं? सत्वशुद्धी. इथे सत्वशुद्धी शब्दाचा अर्थ आहे
अंतःकरण शुद्धी. अंतःकरण शुद्धी 6 कार्य हे अंतःकरण शुद्धीच्या साठी सहकारी कारण बनतं. अर्थात अंतःकरणाच्या शुद्धीसाठी त्याचा उपयोग. अंतःकरणाच्या शुद्धीच्या सहाय्यकारी बनत असल्यामुळे निष्काम कर्म अंतःकरण शुद्धीच्या साठी सहाय्यकारी बनते. आणि अंतःकरण शुद्ध झालं की अचानक आपल्या जीवनामध्ये कोणीतरी गुरु म्हणून येत असत. कधी पण त्या कर्माने अंतःकरणाची शुद्धी होते आणि अंतःकरणाच्या शुद्धीचं सहाय्यभूत झालेलं ते कर्म काय करतं, आपल्या जीवनामध्ये भगवंताच्या कृपेने कोणीतरी एखादा महापुरुष येतो, त्याला गुरु म्हणायचं आणि तो आपल्यावरती शास्त्र संस्काराच्या रूपानं ज्ञानदानाच्या रूपाने तो कृपा करतो. आणि ती श्री गुरूंची कृपा हे जन्म मृत्यूला नाहीस करणारं हे अमृत असल्यामुळे गुरुकृपामृत तुषारे, त्या श्री गुरुरूपी अमृताच्या तुषारानं काय होतं, सासिन्नले बोधे, त्यापासून एक मी सच्चिदानंद स्वरूप आत्मा आहे अशा प्रकारचा बोध त्याला प्राप्त होतो. सासिन्नले बोधे, ते बोध हा एकत्रित येऊन तो अभिव्यक्त होतो. आणि त्या बोधाच्या द्वारे काय होतं, बोधे द्वैत दैन्य ओसरे, त्या बोधाच्या द्वारे द्वैताचं दैन्य, द्वैत हीच एक प्रकारची दीनता आहे. ती द्वैत रूपी दीनता आत्मस्वरूपाच्या बोधाने ओसरून जाते, नाहीसी होते. जोपर्यंत आत्मस्वरूपाचं अज्ञान आहे तोपर्यंत द्वैत आहे, जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत मी वेगळा तू वेगळा अशा प्रकारे दीनतेचा भाव तयार होतो अंतःकरणामध्ये द्वैतामुळे. परंतु श्री गुरूंचा द्वारे झालेला जो आत्मबोध आहे तो आत्मबोध द्वैत रूपी दैन्याला ओसरून टाकतो, नाहीसा करतो. एक ते कर्मांतकरण शुद्धीच्या सहाय्यकारी बनतं. त्यानंतर आपल्या जीवनामध्ये गुरु येतात, ते शास्त्राचा उपदेशाने आपल्यावरती कृपा करतात. त्यांचा कृपा उपदेश हाच अमृत आहे आणि ते आपल्याला प्राप्त होणारा तुषाराप्रमाणे आहे. गुरुकृपा अमृत तुषार आहे. आणि तो बोध एकदा की अंतःकरणामध्ये ठसला, सासिन्ना, तो विशेष भावाला अभिव्यक्त झाला, त्या सासिन्नलेने बोधे दैन्य द्वैत ओसरे, मग काय होतं, तेव्हा जगदाभास मिशे, तेव्हा जगत हाच एक प्रकारचा भास आहे. तेव्हा त्या जगतरूपी भासाच्या मिशे म्हणजे निमित्ताने, तेव्हा जगदाभास मिशे, जगतरूपी आभासाच्या निमित्ताने काय होतं, पुरे ते त्रिविध फळ, त्रिविध मिश्र फळ, नंतर ऊर्ध्वगतीला प्राप्त होणार फळ आणि अधोगतीला प्राप्त याप्रमाणे
शुभ अशुभ त्यालाच या ठिकाणी इष्ट निष्ठ आणि मिश्र अशा प्रकारचं कर्म म्हटलेलं आहे. आणि मग तो तेव्हा जगदभास रूपी जगदाचा भास या निमित्ताने हे त्रिविध इष्ट अनिष्ट आणि मिश्र कर्म अभिव्यक्त होतं. परंतु आता त्या बोधामुळे काय होतं, त्रिविध कर्माच्या फळाचा नाश होतो. ते त्रिविध फळनाशे इष्ट अनिष्ट आणि मिश्र या तिन्ही कर्माचा नाश आत्मबोधाने ज्ञानाग्नी सर्व कर्माणी भस्मसात कुरुते तथा. ज्ञानरूपी अग्नी या त्रिविध प्रकारच्या कर्माच्या फळाचा नाश करणार आहे. आणि असं जर झालं ते भोगता भोग्य अपैशे निमाने. जर आता त्रिविध प्रकारचं कर्म समाप्त झालं तर मग येथे हे कर्म आहे, या कर्माचा मी भोगता आहे, या कर्माच्या द्वारे प्राप्त होणारं फल ते माझं भोग्य आहे, हे अपैसे निमाले. हे काय झालं आहे म्हटले, आपोआप समाप्त झालं. कशाने समाप्त झालं तर आत्म्याच्या बोधानं. नले बोधे ओसरे द्वैत दैन्य. आत्मबोध प्राप्त झाल्यामुळे द्वैत रूपी दैन्य समाप्त झालं. जगताचा अनुभव यावा म्हणून विविध प्रकारच्या कर्माच्या फळाची अभिव्यक्ती होती. ते कर्माचं फळही ज्ञानाने नष्ट झालं. मग अशा अवस्थेमध्ये कोण कर्म, कोण करता, कोण भुक्त, या त्रिपुटीचा सहजच काय होतो, नाश होतो. हे कशामुळे झालं आहे ना, केलेल्या कर्माच्या फलाच्या त्यागाचं फळ आहे. अंतःकरण शुद्धी झाली, गुरु आले, त्यांनी आपल्याला ज्ञान दिलं. त्या ज्ञानरूपी बोधाने आपलं जीवन उजळून निघालं. त्याला म्हणतात घडे ज्ञान प्रधान हा ऐसा, संन्यासू जया विरेशा, तेची फळ भोग सोसा मुकलेगा. ऐसा हा ज्ञान प्रधान घडे. याप्रमाणे ज्ञान प्रधान असा संन्यास, हे विरेशा जया ऐसा ज्ञान प्रधानो संन्यासू घडे. या निष्काम कर्माच्या द्वारे ईश्वर प्रसन्न होऊन आत्मबोध त्याला देतो. आणि म्हणून ज्या ठिकाणी ज्ञान हे सर्वश्रेष्ठ आहे, त्या ज्ञानरूप प्राधान्य जेथे आहेत, असा संन्यास ज्या पुरुषाला घडला, त्याला आता त्या कर्माच्या फलभोगाचं दुःख कुठं राहिलं आहे. तेची कर्म फळ भोगा मुकलेगा. कर्माच्या फळाच्या सोसाला म्हणजेच हवेला, दुःखाला आता ते मुकलेले. आणि कसे अपैसे निमाले, सहजच आता करता भोगता भोग्य हे सहजच आता संपून गेलं आहे. घडे ज्ञान प्रधान ऐसा संन्यासु दया विरेशा. हे विरेशा, ज्ञान प्रधान ऐसा संन्यास घडे जेव्हा घडतो, तेची फळभोगे सोसा मुकली. त्यानंतर कर्माच्या फलाच्या भोगाला, आणि त्या कर्माचं फल म्हणजे दुःख, त्या सगळ्याच पासून तो आता मुक्त होतो. म्हणजे कर्मानेच त्याला कर्मातून मुक्त केलं. तर त्याची अंतःकरणाची वृत्ती देहादी पदार्थांच्याकडे जात होती, ती आता अंतर्मुख झाली. आणि येणे किर संन्याशी, खरोखर आता हा जो संन्याशी आहे, महात्मा आहे, ज्याने कर्तृत्व आणि कर्मफलाचा त्याग करून नित्यनैमित्तिक कर्म प्रारब्ध वशामध्ये केले आहे, तो खरा संन्याशी आहे. येणे किर संन्याशी, या खरोखर संन्याशाद्वारे
जई आत्मरूपी पैसी दिठी पैसी. तेव्हा काय होतं? जई तेव्हा आत्मरूपी आत्मस्वरूपाच्या ठिकाणी दिठी पैसे दृष्टीचा विस्तार होतो. दृष्टी पोहोचते, दृष्टी एकाग्र आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर होते. जे आत्मरूपी दिठी पैसे किंवा आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ती दृष्टी पोहोचते. वृत्ती का एकदा आत्माकार झाली, अखंडाकार वृत्ती आत्मस्वरूपाच्या आकाराकार झाली, अद्वैत स्थिती प्राप्त झाली, तेव्हा ते कर्म एक ऐसे देखणे आहे. मग आता हे कर्म आहे, हे कर्म मला फलभोग देणार, असं काही तो पाहिल का? नाही. प्रश्न देऊन उत्तर नकारार्थी सांगितले. ते कर्म एक ऐसे देखणे आहे, अशा प्रकारचं एखादं कर्म कधी पाहिलं जाईल का? नाही. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाल्यामुळे आता आत्मस्वरूपाचा आनंद हाच त्याचा आनंद, कारण दोन्ही आता एक झाले. आता कर्म आहे ही भाषा संपून जाते. कशा प्रकारे ज्ञान झाल्यानंतर कर्म संपून जातं हा सिद्धांत सांगण्यासाठी दृष्टांत देत आहेत. मग पहा, पडोनी गेली या भिंती, चित्राची केवळ होय माती, पहाल या राती अंधार उरे. प्रश्न विचार. एखाद्या माणसाने, पेंटरने भिंतीवरती अतिशय सुंदर चित्र काढलेले, परंतु ज्या भिंतीवरती चित्र काढले ती भिंतच काही कारणाने नष्ट झाली, पडली, कोसळली, तुटली, म्हणून पडून गेली या भिंती. मग त्या भिंतीवर चित्र काढल्यामुळे भिंती झाली आधार आणि चित्र झालं अधेय. मग आधारभूत असणारी भिंतच जर तुटली तर चित्राची होय केवळ माती. मग त्या भिंतीच्या वरती काढलेलं जे चित्र आहे त्या चित्राची फक्त आणि फक्त माती होते. आता तिथे काहीही शिल्लक राहत नाही. प्रश्न विचारतात मग, पहालेया म्हणजे एखाद्याच्या गावी आता सूर्य उदय झाला आहे, उजाडला आहे, पहालेया. मग आता सूर्य जर उजाडला आहे, रात्री अंधारी उरे. मग आता रात्रीचा अंधार त्या ठिकाणी उरेल का? भिंत पडून गेली, चित्र राहील का? पहाट झाली, सकाळ झाली, मग आता अंधार उरेल का? पहाट झाल्यानंतर, उजडल्यानंतर आता अंधार उरत नाही. किंवा पुढचं उदाहरण, जई रूपची नाही उभे, तई सावली काहायची शोभे, दर्पण विण बिंबे वदन के पा. प्रश्न पा, जई जेव्हा एखादा, कल्पना करा की एखादा मोठा वटवृक्षच, जर वटवृक्षच नाहीये, त्याचं स्वरूपच नाही, झाडाचं स्वरूपच नाहीये, एखाद्या वटवृक्षाचं, महाकाय वृक्षाचं स्वरूपच नाही आहे, रूपची नाही उभे, त्या ठिकाणी रूपच नाही, ते इथं सावली काहायची शोभे. एखादं उंच झाड उभं राहावं आणि मग त्याची सावली पडावी. पण आता
एखादं झाडच रूपाच्या स्वरूपाने त्या ठिकाणी उभं नाही, पण त्याची सावली तरी कशाची पडेल? रूप असेल तर सावली पडेल ना. दर्पण विना बिंबे वदन के पा. आता दृष्टांत दिला आहे आरशाचा. आरसा समोर असेल, आपण आरशासमोर उभं राहिलो की आपल्या मुखाचं प्रतिबिंब आरशामध्ये उमटतं. पण आता दर्पण म्हणजे आरसाच नाही, दर्पण आहे विण. आता आरशाशिवाय आपले मुख कुठे प्रतिबिंबित होईल बरं? तर प्रतिबिंबित होण्यासाठी आरसा पाहिजे. पण आता आरसा नसेल तर वदन, आपलं मुख प्रतिबिंबात कसं काय अभिव्यक्त होईल? झाडाचं एखादं स्वरूपच नसेल तर सावली कशाची पडणार आहे? किंवा इटलिया निद्रेचा ठाऊ, कैसा स्वप्नाशी प्रस्ताव, मग साच का वावो कोण म्हणे. त्या कर्माचं स्वरूप कसं होते पहा. इटलिया निद्रेचा ठाऊ, एखादा मनुष्य गाढ झोपेमध्ये आला, झोपला, आणि मग त्याला त्या झोपेतच काही काळाने स्वप्न पडले. वाघ माझ्या पाठीमागे धावत आहे. मोठ्याने तो किंचाळला, डोळे उघडले, पाहतो मी तर माझ्या अंथरुणावरच आहे. हिटलिया निद्रेचा ठाऊ, निद्रा आता मोडली आहे. काहीचा स्वप्नाशी प्रस्ताव, मग आता असं स्वप्न पडलं, तसं पडलं होतं, आता स्वप्न दिसणार आहे का? त्या स्वप्नाच्या बद्दल केलेली प्रस्तावना, तो प्रसंग आता काही शिल्लक राहणार आहेत का? नाही. मग साच का वावं कोण म्हणे. स्वप्नातून जागा झाला, आतापर्यंत वाघ पाठीमाग लागला होता, त्यामुळे सगळ्या अंगाला घाम आला होता, शरीरामध्ये थरकाप सुरू झाला होता, भीती सुरू झाली होती. पण आता निद्रेच्या द्वारे प्राप्त होणारं जे स्वप्न आहे, ते स्वप्न आता जागृती आल्यामुळे, नष्ट झाल्यामुळे, आता मग साच का वावं कोण म्हणे. मग आता हे पाहिलेलं स्वप्न साच म्हणजे खरं आहे की पाहिलेलं स्वप्न वाव आहे, कोण म्हणणार आहे? खरं आणि खोटं हा भागच नसतो, कारण स्वप्न हे स्वप्न आहे. मग आता त्याला आरोप करण्याचं काहीच कारण नाही. निद्रा झोपली, निद्रा नाहीशी झाली की स्वप्न मावळून जातं. मग साच का वावं कोण म्हणे. आत्मस्वरूपामध्ये अंतःकरणाची वृत्ती स्थिर झाली की मग हे खरोखर आहे, हे खोटं आहे, असं कोण पाहणार? तैसा गा संन्याशी येणे, मूळ अविद्येसीच नाही जिणे, मातीचे कार्य कोणे घेपे तिची. सिद्धांताची त्याप्रमाणे तैसे गा येणे संन्यासे, त्याप्रमाणे अशा प्रकारे ह्या संन्यासाच्या द्वारा मूळ अविद्येची निवृत्ती झाली, आणि मग अविद्येची निवृत्ती झाल्यानंतर मूळ अविद्येसीच नाही जिणे, या ज्ञानाच्या द्वारे अविद्येचाच नाश होतो, अज्ञानाचाच नाश होतो. मग एकदा की अविद्येचा, मूळ अविद्येचा नाश झाला की ते अविद्येचे कार्य, मग त्याचे कार्य म्हणजे अविद्येचे कार्य कोणे घेपे तिचे. मग अविद्याच संपून गेली, तर मग हे अविद्येचं कार्य कुणी करावं, कुणी टाकावं? कारण कर्मफलाचा कोणी उपयोग घ्यावा व द्यावा असं नाही. अविद्येसीच नाही जिणे, त्याचे कार्य कोणी घेपे. तैसे संन्याशी येणे, त्याप्रमाणे कर्मफलाचा त्याग करणारा हा संन्याशी मूळ अविद्येसी सीच नाही जिणे,
त्या ज्ञानामुळे प्राप्त होणारा जो बोध आहे त्या बोधाच्या पुढे मूळ अविद्याच शिल्लक राहत नाही. जर अविद्या शिल्लक नसेल तर अविद्येचं कार्य कोणी घ्यावं, कोणी द्यावं? अविद्याच नाही तर अविद्या कार्य कसं असेल? ह्याप्रमाणे म्हणून संन्याशी पाही कर्माची गोठी इजेल काही, परी अविद्या आपुली देही आहे जैका. म्हणून संन्याशी पाही. अशा प्रकारे संन्यासाचं जीवनचरित्र पाहिल्यानंतर आत्मबोध प्राप्त होतो. मग कर्माची गोठी किजेल काही. आता तो मनुष्य पुन्हा कर्माच्या संबंधाने काही चर्चा करील का? त्या संबंधाने काही चर्चा करण्याची गरज आहे का? मूळ संन्याशी काही कर्माची गोठी हे काही कर्माचं कसं आता चर्चा करेल? कारण का? परी अविद्या आपुली देही आहे जैका. परंतु जेव्हा अज्ञा आपल्या देहात वास करतं तेव्हा मात्र कर्तृत्व भोक्तृत्व दिसतील. जई करतेपणाची थावे, आत्मा शुभाशुभे धावे, दृष्टी भेदाचे राणीवे रचलेसे जई. परंतु ज्यांच्या जीवनामध्ये अज्ञान आहे आणि अज्ञान असलं की मी ह्या कर्माचा कर्ता आहे, मग त्याला कर्माच्या कर्तृत्वाचा अहंकार होतो. हीच गोष्ट माऊली सांगतात, कर्तेपणाचे थावे. त्याला कर्त्यापणाचा तो जोरावर आहे, आधारावर, बळावर. कर्तेपणाचे थावे. कर्तेपणाचा समुदायाचा झाल्यानंतर आत्मा शुभाशुभी धावे. एखादं कर्म अनुकूल असेल तर त्या करण्यासाठी धावतो, प्रतिकूल असेल त्यापासून पळून जातो. शुभाशुभ धावे. दृष्टीभेदाची राणीवे रचलेसे जई. असं जेव्हा होतं तेव्हा दृष्टी भेदाच्या ऐश्वर्याने युक्त झालेली असते. भेद दृष्टीचे राणीवे रचिलेसे जई. जई कर्तेपणाचे थावे, आत्मा शुभाशुभी धावे. कर्तेपणाचा अहंकार तयार झाला, मग जीवात्मा हा शुभाशुभ कर्माकडे धाव घेतो आणि भेदाची दृष्टी रचलेसे जई राणीवी. आणि भेदाच्या दृष्टीमध्ये आता एक स्वराज्य, हे राज्य म्हणत असताना भेदाची राणीवी रचलेसे जई. मग भेदाच्या ह्या ठिकाणी भेदाची राणीवी रचलेसे जई. भेदाच्या राणीवरती आता हे कसं काय सगळं रचलेलं आहे अहंकाराच्यामुळे. तरी तरी सुवर्म बीजावळी आत्मया कर्म अपाडे जैसी पश्चिमा पूर्वेसी गा. कर्तृत्वाचा अहंकार केल्यामुळे कितीही जरी कर्म घडलं गेलं तरी वास्तविक स्थिती सांगतात, जीवात्म्याने शरीराचा संग ठेवून कितीही कर्म केले पण आत्मा हा वेगळा आहे. कशापासून? अज्ञान आणि अज्ञान कार्य देहापासून आत्मा वेगळा आहे. ही गोष्ट पुढच्या ओळीत ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तई तरी गा सुवर्मा. अर्जुनाला या ठिकाणी सुवर्म असं म्हटलं आहे. सुवर्म असं म्हणताना चांगले उवर्म जाणणारा, यथार्थ स्वरूप समजणारा, बीजावळी आत्मया कर्मा अपाडे जैसे
पश्चिम पूर्वेसीगा, ज्याप्रमाणे अर्जुना एक दिशा पश्चिम आहे, एक दिशा पूर्व आहे. पूर्व आणि पश्चिम दिशा ह्या एकमेकापेक्षा भिन्नही आहे आणि एकमेकापेक्षा विरुद्धही आहे. त्या कधीच एक नाही, दिशा त्यांची भिन्न आहे. म्हणून पश्चिमा पूर्वेशी अपाडे, जैसी पश्चिमा पूर्वेशी का अपाडे. पूर्व दिशा आणि पश्चिम दिशा ही पाडे म्हणजे सारखी नाही, अपाडे म्हणजे ही भिन्न भिन्न स्वरूपाची आहे. अशाप्रमाणे पूर्व पश्चिम दिशाप्रमाणे हे सुवर्ण अर्जुना, आत्मया कर्मा बीजावळी, आत्मा आणि कर्म हे कसं आहे, यांच्यामध्ये दुजेपणा आहे, बीजावळी आहे, भेद आहे. आत्मा आणि कर्म पूर्व पश्चिम दिशा जशा सारख्या नाहीत तसं त्यामध्ये भेद आहे. ना तरी आकाशा आभाळा, सूर्य आणि मृगजळा, बीजावळी तळा वायूशी जैसी. अर्जुन, ज्याप्रमाणे आकाश आणि आभाळ ढग, जरी आकाशामध्ये ढग असले पण ढग म्हणजे आकाश नाही, आकाशमध्ये ढग नाही, दोन्ही एकमेकापेक्षा वेगळे आहे. सूर्य आणि मृगजळ, जरी सूर्याच्यामुळे मृगजळाचा भास होत असला तरी मृगजळ म्हणजे सूर्य नाही, सूर्य म्हणजे मृगजळ नाही, दोन्हीच्यामध्ये विरोध आहे. बीजावळी भूतळा वायूशी जैसा, त्याप्रमाणे बीजावळी भूतळा वायूशी जैसा, त्याप्रमाणे पृथ्वी, भूतळा म्हणजे पृथ्वी, वायू म्हणजे वारा, यांच्यामध्ये जसा फरक आहे, त्यामध्ये अंतर आहे, ते असे एक नाही. थोडक्यात एक नाही हे महत्वाचं सांगायचं. नदी जेव्हा वाहत जाते तेव्हा वाहणारी नदीचं ते पाणी नदीच्या पृष्ठभागावरून वाहत असतं आणि खाली खडक असतं. असे नई माझी खडका, ज्या नदीतून पाणी वाहत असतं त्या नदीच्या मध्ये काही खडक असतो खाली पृष्ठभूमीला. परी जाणीजे गा वेगळी पुढीची ती, परंतु कितीही जरी नदीचं पाणी खडकाच्या वरून वाहू लागले तरी खडक कधी पाणी होत नाही, पाणी कधी खडक होत नाही. त्यांच्यामध्ये वेगळेकता ही अनेक पद्धतीची आहे. जाणीजे गा वेगळी कोडीच येते, म्हणजे दोन्हीच्या मध्ये खूप करोडपटीचा हा अंतर आहे. थोडक्यात शरीराने कितीही कर्म जरी केले तर ते कर्म आणि आत्मा ह्यापेक्षा वेगळा आहे अशा स्वरूपाचं ज्ञान कर्तृत्व मद आणि कर्मफलाचा आस्वाद सोडणाऱ्याच्याकडे असतं. आणि मग त्याच्याकडनं जेव्हा कर्म होतं त्या कर्माला कारण दुसऱ्या गोष्टी कशा असतात याचा विचार पुढच्या काही ओव्यांच्या मध्ये आहे. कालमर्यादा लक्षात घेता आपण या ठिकाणी थांबूया. महाराज रामकृष्ण हरी. हरिओम. अच्छा, तुम्ही करतायत का संक्षेप? मी बोलतो तुम्हाला बोलायचं तुम्ही पण बोलू शकता, पण मी 1-2 मिनिटात हे करून मग तुम्ही बोला. महाराज रामकृष्ण हरी. आपला 18वा अध्याय मोक्ष संन्यास योग, आणि याच्यामध्ये आता आपण 12व्या श्लोकाचं चिंतन महाराजांच्या माध्यमातून ज्ञानेश्वरीच्या ओव्यांच्या समोर ठेवून आपण त्याचं चिंतन करत आहोत. कालपर्यंत आपण
तीन प्रकारचे कर्म आणि त्याचे त्या कर्माचे अज्ञानाने अविद्येने मिळालेलं फळ, या तीन प्रकारची फळं असतात आणि ही फळं त्या कर्त्याच्या मागे कशी लागतात हा सगळा भाग काल आपण पाहिला. आणि हे पाहत असताना जर तो संन्यासी असेल, जर त्यांनी त्या कर्माच्या फळाचा त्याग केला असेल आणि कर्तृत्वाच्या मदाचा त्याग केला असेल. आता कर्तृत्वाचा मद म्हणजे मी कर्म केलं, माझ्यामुळे कर्म झालं, मी नसतो तर कर्म झालं नसतं, ही जी एक भावना असते, त्या भावनेच्या मुळे त्याला असं वाटतं की तो कर्तेपणा आहे, माझ्याच मुळे झालं. पण ऍक्च्युली कर्म होतात गुणांच्यामुळे, प्रकृतीमुळे. परंतु हा म्हणतो मी केलं. तर हा कर्तृत्वाचा मद आणि कर्माच्या फळाची एक आसक्ती की मला हे फळ मिळावं, मला ते फळ मिळावं, मला तसंच फळ मिळावं. ह्या फळाच्या आसक्तीमुळे, बांधल्यामुळे हा त्याला तीन प्रकारचे फळ भोगावे लागतात. आणि जर त्यांनी त्या फळाचा त्याग केला, कर्तेपणाचा त्याग केला, तर यातले तिन्ही फळं त्याला लागू होत नाही. इष्ट, अनिष्ट आणि मिश्र फळ जे आहे ते त्याला लागू होत नाही. याच्यासाठीची जी उदाहरणं आहेत, पहिलं जे उदाहरण दिलं ते खरं तर सगळ्याच ओव्या इतक्या चिंतनीय आहेत, परंतु अगदी 1-2 मिनिटाच्या अंतरात आपण कव्हर करूया. बीज, शेतकऱ्यांनी बीज ठेवलेलं असतं राखून कणगीमध्ये, परंतु ते बीज कशासाठी ठेवले असतं? पुढच्या वर्षी नवीन पीक काढण्यासाठी. परंतु दुर्दैवाने भूकंप आला, पाऊस पडला नाही, वेगवेगळ्या अडचणी आल्या आणि त्याला ते बीजच खावं लागलं. तर बीजच पीठ करून आणावं लागलं. तर मग काय झालं, दुसऱ्या वर्षी त्याला तात्पुरता भोग मिळाला, आनंद मिळाला, त्याला फळ पण मिळालं, तृप्तीचा ढेकर पण आला. परंतु दुसरं काय, दुसऱ्या बाजूला काय झालं की त्याचं दुसऱ्या वर्षीचं फळ जे येणार आहे ते फळ त्याच्यापासून दूर गेलं. कोणतं? उत्पन्न वाढण्याचं जे फळ आहे त्याच्यापासून दूर गेलं. तसं या ठिकाणी म्हणतायत की तैसे कर्म तेवी फळ त्यागे कर्माचे सरिले काम. पण फळाच्या त्यागाने त्याला पुन्हा पुन्हा कर्म करण्याचं कामच संपून टाकलं, कारण पुन्हा त्याला काही फळ येणारच नाही. हा दृष्टांत फार चपखल आहे, सुंदर आहे. आणि त्याच्यानंतरचे जे दृष्टांत आहे सत्वशुद्धी. मग आता काल जे महाराजांना मी प्रश्न विचारला होता की ऍक्च्युली कसं होतं, तर ऍक्च्युली काही होतच नाही. सगळ्यात महत्वाचं कारण या जगामध्ये ब्रह्माशिवाय म्हणजे ब्रह्मदेवाशिवाय नाही, तर तत्व जे आहे, ब्रह्मतत्व जे आहे, त्याच्याशिवाय दुसरं काही एक्झिस्टच होत नाही. आणि हे केव्हा प्राप्त होईल? ज्ञानाने होईल. ज्ञान केव्हा प्राप्त होईल? निषिद्ध किंवा निषिद्ध कर्म त्यागल्यानंतर, काम्य कर्म त्यागल्यानंतर, नित्य नैमित्तिक कर्म शास्त्राच्या आधारे, वेदाच्या आधारे तुम्ही केल्यानंतर मग तुमच्या चित्ताची शुद्धी होईल. मग त्या ज्ञान तिथं गुरूंच्या माध्यमातून, गुरु कृपामृत तुषारे, तर गुरूंच्या कृपेमुळे, गुरूंच्या सेवेमुळे तुमच्यामध्ये हे ज्ञान येईल. आणि या ज्ञानाच्या माध्यमातून तुमच्यामध्ये सासिन्नलेनी बोधे ओसरे द्वैतजन्य, जी दैन्यता आपल्या जीवनामध्ये आलेली आहे, दारिद्र्यता आलेली आहे, दुःख भोगण्याचा जे त्रास आहे ना, तो सगळा द्वैतामुळे आलेला आहे. आणि द्वैत कशामुळे आलेला आहे? कर्त्याच्या अहंकारामुळे आणि त्या फळाच्या अपेक्षेमुळे. तर ह्या दोन्ही गोष्टी गेल्यामुळे त्या ठिकाणी सत्वशुद्धी, त्या द्वैतरूपी दारिद्र्य नष्ट होतं. मग थोडक्यात काय, त्याची अविद्या जाते, अज्ञान जातं, त्याला ज्ञान होतं. आणि ज्ञान झाल्यानंतर जगधाभास, म्हणजे जगाचा जो अवडंबर भास आहे तो भास निघून जातो. त्याच्यामुळे त्याचे त्रिविध फळांचा नाश होतो, म्हणजे त्याला त्रिविध फळं त्याला चिटकत नाहीत. आणि मग भोगता भोग्य आपेसे निघून जातं. म्हणजे त्रिपुटी जी आहे ती त्रिपुटी नष्ट होते. एकदा त्रिपुटी नष्ट झाल्यानंतर तो एकमेवा द्वितीय उरतो. आरशामध्ये पाहिल्यानंतर आपण दोन आहे असं वाटतं, पण आरसा बाजूला केलं तर आपण एकमेवा द्वितीय असतो. तर तसं हे तत्व एकदा तुम्हाला कळलं की मग त्रिपुटी गेली, आणि त्रिपुटी गेला की मग संपूर्ण अविद्या जाते. ना अविद्या गेल्या की मग आपोआपच ज्ञान रूपाने तुम्ही एकमेव राहता. ही घडे ज्ञान प्रधान ऐसा संन्यास, हा जो संन्यास आहे हा खरा तुला योग्य आहे. तेची भोळ फळभोग सोसा मुकलेगा. ते फळभोगापासून होणाऱ्या दुःखापासून मुक्तता होते, सुटका होते, फळापासून सुटका होते. आणि अशा पद्धतीने हे कर्म आणि करता तो स्वतःला वेगळेपणा मांडत नाही. त्यासाठी जे दृष्टांत 2-3 दिलेले आहेत की भिंत पडल्यानंतर भिंतीवरचं काढलेलं चित्र सुद्धा मातीरूप होतं. दुसरं रात्र जायला, सकाळी सूर्य उगवला की आपोआपच रात्र आणि रात्रीचा अंधार दोन्ही गोष्टी नष्ट होतात. म्हणजे एकमेवा द्वितीय फक्त प्रकाश राहतो, तिथं थोडा प्रकाश थोडा अंधार असं राहत नाही. तिसरा दृष्टांत दिलाय, जे रूपची नाही उभे छाया, तर जर त्या ठिकाणी वृक्षाधिक आकारच नाहीये तर त्या ठिकाणी त्याची छाया कुठून? आणि तिसरं, आरशाशिवाय प्रतिबिंब कुठलं? जर बिंब आणि प्रतिबिंब आरशामुळे आलेलं आहे तर ते दोन्ही नसेल तर काय? आणि झोप आली तर बाकी काय त्याला म्हणतात, स्वप्न वगैरे पडेल. पण जर स्वप्न, झोपच नाही तर स्वप्न कुठं? तसं जगात द्वैत भावच नाही, द्वैताभासच नाही,
तर मग तुम्हाला कर्माच्या फळ आणि हे आणि ते ह्या सगळ्या गोष्टी काही लागूच होत नाही. मग सत्य की ते वाव कोण म्हणे. मग असं ते स्वप्न होतं नव्हतं, खरं आहे खोटं आहे हे कोणी सांगितलं. तर तेच का संन्यास येणे मूळ अविद्येशी, म्हणजे मूळ अविद्याच ह्या सगळ्याला कारणीभूत आहे. पण ती गेली की मग तिच्या कारणच त्याच्याबरोबर आपण जे फळ आहे ते कारण निघून जातं. अशा पद्धतीने हा संन्यासी करतेपणा खूप 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 सुंदर सगळ्या ओव्या आहेत. याचं चिंतन ज्याने त्यांनी करावं. परंतु हे एकदा का तुम्हाला कळलं, मी जो काल प्रश्न महाराजांना विचारला होता, तर तो त्याची मूळ अविद्या गेली की मग त्या मूळ अविद्यामुळे त्याला कर्मफळ आणि मग बाकीचे जे जन्मांतर जे आहे सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. लीनाताई, तुम्ही आता बोलू शकता. धन्यवाद. रामकृष्ण हरी. आज फक्त ग्रुपमध्ये आपल्या ग्रुपमध्ये डॉक्टर श्वेता पाटील म्हणून आलेल्या आहेत. त्या MBBS डॉक्टर आहेत आणि माझ्याकडे पेशंट म्हणून आल्या होत्या. खरं तर आमचा परिचय गेले 5-6 वर्षापासून आहे. आज त्या आल्या, त्यांना मी लिंक शेअर केली, त्यांना थोडंसं भगवद्गीतेचं आणि ज्ञानेश्वरीचं महत्व समजून सांगितलं, कोणता ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे हेही सांगितलं, नावं त्यांना लिहून दिली. त्या म्हटलं मी उद्या परवा जाऊन सगळे आणते आणि आज प्रवचनाला जॉईन होते. त्यांना मी सांगितलंय सुरुवातीला काही दिवस तुम्हाला कदाचित हे थोडंसं अवघड जाईल, परंतु काही शंका आल्या तर तुम्ही आम्हाला कोणालाही विचारा आणि याच्यामध्ये टिकून राहा. टिकून राहिलेला फलंदाज आपोआप जास्तीत जास्त रन काढत असतो. लवकर म्हणजे लवकर कंटाळलेला फलंदाज लवकरच आउट होऊन बाहेर पडतो. तसं टिकून राहा, राहुल द्रविड सारखं आपोआप रन येतील. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बोला मॅडम. हरिओम महाराज, सर्वांना नमस्कार. आणि महाराज वेळ आहे का तर बोलते. हा बोला ना, बोला. अच्छा, आज आपण महाराजांनी आपल्याला 18व्या अध्यायाचे 12 श्लोकापर्यंत आपण आलो आहोत आणि त्याच्यामध्ये कर्माची आता इथे चर्चा आहे. तर कर्माबद्दल आपण बरंच ऐकलं आणि बरंच त्याच्यावर आपण चिंतन करतोय आणि श्रवण करतोय. तर मुळात कर्म, अकर्म, विकर्म आणि नंतर मग नैष्कर्म्य असे त्याच्या पायऱ्या आहेत. तर कर्म ह्याचा जर विचार केला तर आपलं कार्य किंवा आपण जे करतो ते तर त्याचं अष्टचक्र आम्हाला स्वामीजींनी सांगितलं होतं, ते शेअर करावं असं वाटलं म्हणून थोडं सांगते. की कर्म जेव्हा आपण करतो तर त्याच्यासोबत त्याचं फळ तयार होतं. फळ झालं की त्या फळाचा आपण भोग करतो. म्हणजे ते जे पण मग आता चांगल्या कर्माचं चांगलंच फळ मिळणार, ते भोग केलं. मग तो भोग जेव्हा केलं त्यानंतर ते संस्कार तयार होतो त्याचा. हा संस्कार जेव्हा तयार होतो तर तेव्हा त्याचं मग त्याचं कन्फर्म आपल्या मध्ये तो राहतो आणि मग त्या संस्काराचीच परत वासना तयार होते की आपण हे कर्म केलं त्याचं हे फळ मिळालं, तर ते हे फळ मग संस्काराचं त्याची वासना होते आणि ती वासना मग पक्की होते आणि मग परत ती वासना इच्छेकडे आपल्याला प्रवृत्त करते आणि परत आपण कर्म करायला प्रवृत्त होतो. म्हणजे एक कर्म जेव्हा आपण करतो त्या फळ आणि त्याच्या फळाच्या भोगाचं जेव्हा आपल्याला प्रॅक्टिस होऊन जाते तेव्हा ते परत ते फळाचं भोगाची जी वृत्ती आहे किंवा भोग केल्याची जे फळ मिळाल्याचं आपल्याला जे समाधान आहे, सुख आहे, तर ते परत परत आपल्याला त्या सगळ्या चक्रामध्ये अडकवतं. तर हे चक्र आहेच आहे कर्माचं. तर ते कधी भेदन होऊ शकतं, तर आता हे आपण आता आलोय 3ऱ्या अध्यायापर्यंत. कर्माचं सगळी चर्चा 3ऱ्या अध्यायात केलेली आहे. हा जेव्हा 18वा अध्याय आहे तर समग्र गीतेचं सार आहे, गीतेचं ज्ञानेश्वरीचं. तर 3ऱ्या अध्यायातच भगवंतानी हे सगळं क्लिअर केलेलं आहे आणि 4थ्या अध्यायात मग त्याचा संन्यास सांगितला आहे. तर ते आता पुढे आपल्याला महाराज पण सांगतीलच. आणि 18व्या अध्यायाची सुरुवातच संन्यास, मोक्ष, संन्यास, कर्मयोग, संन्यास योग असा आहे. तर मोक्ष कधी मिळतो आणि संन्यास, अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर भगवंतानी सुरुवातीलाच दिलेलं आहे. पण इथे आता परत कर्माची चर्चा का आली, कारण इथे हा उपसंहार आहे भगवद्गीतेचा. त्यामुळे परत आता 3रा अध्याय, 4थ्या अध्यायाचं थोडं निरूपण, 5वा अध्याय, 6वा. त्यामुळे 2रा अध्याय आणि 18वा अध्याय हा गीतेचा सार सांगितला गेलेला आहे आपल्याला. आणि महाराजांच्या आणि सगळ्या आपल्या आचार्यांच्या माध्यमातून आपण हे सगळं शिकतो आहोत. त्यांना खूप खूप धन्यवाद आणि त्यांच्या चरणाशी नमन. हरिओम महाराज, धन्यवाद. हरिओम हरिओम. अगदी बरोबर आहे. केलेले कर्माचं विश्लेषण क्रमाप्रमाणे जे आपण सांगितलं त्याचा विस्तार आपल्याला
पाहायला भेटेल आणि तो आपण दुसऱ्या अध्यायामध्ये बीज आहे, तिसरा, चौथा, पाचवा त्या कर्माचा विस्तारच आहे. पुन्हा 6व्या अध्यायामध्ये तो प्रश्न विचारून उत्तर येत आहे आणि 18व्या अध्यायात उपसंहार असल्यामुळे त्याचा हा विस्तार आपण पाहत आहोत. शेष विचार आपण उद्या बघू.